बोरीत घरफोडीचा एक तर चोरीचे 4 गुन्हे उघड. 3,97,000चा मुद्देमाल जप्त. जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसात चोरीच्या घटना घडल्या होत्या. तेव्हापासूनच पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड व S.N. थोरवे यांनी तपास कार्य हाती घेतले होते. शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी डीबी पथक बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की दशरथ सिंग उर्फ कोंड्या बादल सिंग जुन्नी फरार, ओमकार सिंग उर्फ रफ्तार रूपसिंग बावरी वय वर्ष 20 व सेवक सिंग उर्फ कान्हा सिंग रेड्डी सिंग बावरी वय वर्ष 20 राहणार झरी तालुका जिल्हा परभणी यांनी बोरी येथील दुकान फोडले असून ते चोरीच्या उद्देशाने कोकपाटी परिसरात इलेक्ट्रिक ऑटोने आले आहेत. या माहितीच्या आधारे डीबी पथकाने तातडीने सापळा रचून ओमकार सिंग बावरी व सेवक सिंग बावरी या दोघांना ताब्यात घेतले. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 97,000 रुपये रोख रक्कम तसेच 3 लाख रुपये किमतीची नवीन इलेक्ट्रिक ऑटो असा एकूण 3,97,000चा मुद्देमाल आढळून आला. तो पोलिसांनी जप्त केला. सदर आरोपींनी मौजे असेगाव गुळखंड बोरी येथील बस स्थानक परिसरातील किराणा दुकान व कृषी केंद्र फोडल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी अभिलेख तपासले असता गुन्हा रजिस्टर नंबर 134/2025, 2/2026, 72/2026 व 144/2026 हे BNS कलम 303(2) अन्वये चोरीचे 4 गुन्हे तसेच गुन्हा रजिस्टर नंबर 206/2026 हा BNS कलम 331(4)(305) अन्वये घरफोडीचा गुन्हा असून असे एकूण 5 गुन्हे निष्पन्न झाले आहेत. यापैकी पहिल्या 4 गुन्ह्यांमध्ये यापूर्वी अफायनल अहवाल पाठवण्यात आला होता. बोरी परिसरातील महत्त्वाचे गुन्हे या कारवाईत उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. परभणीचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने करण्यात आली आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान थोरवे, पोलीस हवालदार राजेश जठाळ, पोलीस हवालदार अमोल मुंडे, पोलीस शिपाई संघसेन कांबळे, रामप्रसाद कोकाटे व महिला पोलीस शिपाई फरीन रंगरेज यांचा सहभाग होता. या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बोरी व परिसरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी DS ज्ञानेश्वर शिंपले, जिंतूर, परभणी.